आजची नवीन कथा आहे तुटलेलं बालपण. ही एक काल्पनिक कथा आहे. सो चला तर मग लगेच कथेसाठी सुरुवात करूया. सायली अवघी 15 वर्षांची होती. तिच्या आयुष्यात फार काही नव्हतं, पण जे होतं ते तिच्यासाठी पुरेसं होतं. छोटंसं घर, आईचा सहवास, शाळा, 2-3 जिवलग मैत्रिणी आणि संध्याकाळी गच्चीवर बसून आकाशाकडे पाहण्याची तिची ती सवय. वडिलांचं निधन ती लहान असतानाच झालं होतं. त्या दिवसानंतर आईचं तिचं संपूर्ण जग बदलं होतं. म्हणजे संपूर्ण जग बदललं पण होतं आणि आई तिचं संपूर्ण जग फक्त बनली होती. आई दिवसभर काम करायची, पण रात्री दोघी एकत्र जेवताना खूप गप्पा मारायच्या. सायलीला वाटायचं की आयुष्य कायम असंच राहिलं, पण काही इतके बदल शांतपणे येतात की आयुष्य पूर्णपणे आपलं बदलून टाकतात. एका संध्याकाळी आईने तिला जवळ बसवलं. तिच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद होता. सायली, मला तुझ्याशी एक महत्त्वाची गोष्ट बोलायची आहे. सायली हसत म्हणाली. काय गं आई, काय तुला महत्त्वाची गोष्ट माझ्याशी बोलायची आहे? आई काही क्षण शांत राहिली आणि म्हणाली, माझ्या आयुष्यात एक व्यक्ती आली आहे. आम्ही लग्न करण्याचा विचार करतोय. ते शब्द ऐकतात सायलीच्या हातातील पाण्याचा ग्लास खाली पडला, जमिनीवरती पडला. तिला काही सुचेनाच झालं. म्हणजे ती शून्य झाली. त्यावेळेस तिची बॉडी पूर्ण फ्रीज झाली. म्हणजे आता आपल्या घरी दुसरं कोणीतरी येणार, माझ्या आणि आईच्यामध्ये एक दुसरी कोणीतरी थर्ड पर्सन येणार, आमच्यामध्ये दुरावा येणार, आईचं माझ्यावरचं प्रेम कमी होणार, आई त्या व्यक्तीवरती प्रेम करणार. आईने मान हलवली. त्या रात्री सायलीला झोपच लागली नाही. तिच्या मनात सतत एकच प्रश्न फिरत होता, आई आता माझ्यावर तितकंच प्रेम करेल का? कारण थर्ड पर्सन आल्यानंतर कसं होतं की त्या व्यक्तीवरती माणूस शिफ्ट होतो. कुठेतरी 100% प्रेमापैकी 30-40% प्रेम आपल्यावरती, समोरच्या व्यक्तीवरती ते बाकीचं उरलेलं प्रेम निघून जातं. पुढचे काही महिने खूप विचित्र गेले. तो माणूस वारंवार घरी येऊ लागला. म्हणजे सायलीची आई ज्या दुसऱ्या नवऱ्याबरोबर लग्न करणार होती तो. सुरुवातीला तो खूप गोड बोलायचा, चॉकलेट आणायचा, पुस्तकं द्यायचा, पण सायलीच्या मनात त्याच्याबद्दल विश्वास कधीच निर्माण झाला नाही. ती त्याच्याशी शक्य तितकं खूप कमी बोलायची. एक दिवस आई म्हणाली, लग्नानंतर आपण तिघं एकत्र राहणार आहोत. सायलीच्या अक्षरशः डोळ्यामध्ये घडाघडा पाणी आलं. तिला काही सुचेनाच झालं. काय? आपण तिघं एकत्र राहणार आहोत? आई, मला हे नको आहे. मी नाही राहणार त्या माणसाबरोबर. आईने तिचे शब्द ऐकले, पण तिच्या भावना अजिबात समजून घेतल्या नाही. सायलीच्या आईचं आणि त्या माणसाचं लग्न झालं. लोकांनी शुभेच्छांचा वर्षाव केला. सगळीकडे हसणं, संगीत, आनंद, फोटो काढणं. पण त्या गर्दीमध्ये सायली फक्त एकटी होती. तिला असं वाटत होते की आज आईचं लग्न नाही तर तिचं बालपण संपत आहे. काही दिवसांनी त्या तिघांनी एका छोट्या फ्लॅटमध्ये राहायला सुरुवात केली. सुरुवातीचे काही दिवस खूप शांत गेले. मग हळूहळू वातावरण बदलायला लागलं. तो माणूस प्रत्येक गोष्टीत सायलीच्या चुका काढू लागला. तुला काही कामं येत नाहीत, इतकी मोठी झालीस घोडी तरी तुला अक्कल नाही, तुझ्यामुळे घरात शांतता राहत नाही. सुरुवातीला आई समजावायची की तू असं करू नकोस, तसं करू नकोस वगैरे ते. पण नंतर तीही शांत राहू लागली. एक दिवस तो म्हणाला, आजपासून मला बाबा म्हण. सायलीने ठामपणे त्या गोष्टीसाठी, म्हणजे त्या माणसाला बाबा म्हणण्यासाठी ठामपणे नकार दिला. माझे बाबा एकच आहेत, ज्यांनी मला जन्म दिला. त्या दिवसापासून त्या माणसाचा जो राग आहे तो खूप जास्त वाढत गेला. तो प्रत्येक संधी शोधून तिला अपमानित करू लागला. जेवताना पाहुण्यांसमोर अगदी छोट्या छोट्या कारणांवरही तिचा खूप मोठा अपमान करू लागला तो. सायली हळूहळू शांत होत गेली. ती आधीसारखी हसायची नाही. शाळेत मित्रमैत्रिणी विचारायचे, तू इतकी शांत का आहेस? तर ती म्हणायची, ती फक्त हसून विषय क्लोज करायची, विषय बदलून टाकायचे. कारण घरात काय चाललं आहे हे कोणाला सांगण्याची तिची अजिबात हिंमत नव्हती. रोज रात्री ती डायरी लिहायची. त्या डायरीत ती फक्त एकच वाक्य लिहायची, देवा, माझी जुनी आई मला परत मिळेल का?
मला माझी ती प्रेमळ आई परत मिळेल का, जी माझ्यासाठी होती, जी माझ्यावरती प्रेम करायची, फक्त आणि फक्त माझ्यावरती प्रेम करायची. एके दिवशी शाळेतून परतल्यावर तिला कळलं की तिची खोली बदलली गेली आहे. तिच्या वस्तू एका छोट्या कोपऱ्यात हलवल्या गेल्या आहेत. आता ती खोली आमची आहे, आईने शांतपणे तिला सांगितलं. त्या दिवशी सायलीने पहिल्यांदा स्वतःला इतकं अनोळखी समजलं की प्रचंड अनोळखी समजलं. म्हणजे ह्या जगात माझी काही किंमत नाही आहे. ज्या घरात ती जन्मापासून राहत होती, त्याच घरात ती ॲज अ गेस्ट म्हणजे एक पाहुणी बनून राहत होती. काळ पुढे सरकत गेला, वाद वाढत गेले. एक दिवस त्याने रागाच्या भरात तिचा हात जोरात पकडला. म्हणजे तिच्या दुसऱ्या पप्पाने, तिच्या दुसऱ्या बाबाने, सेकंड डॅडीने, तुझा हा हट्ट मी आता मोडूनच टाकणार आहे. सायली एकतर लहान होती, ती इतकी घाबरली की खूप म्हणजे खूप जास्त घाबरली. तिच्याकडे तिची आई धावत पळत आली. आई बघ ना, हा माणूस मला कसं करतोय. आई काही क्षण तिच्याकडे पाहत राहिली, मग म्हणाली, सायली तूही थोडं समजूतदार हो. त्या एका वाक्याने तिचं इतकं हृदय तुटलं, म्हणजे खूप जास्तीचं हृदय तुटलं. तिला पहिल्यांदा जाणवलं की आई आता तिची बाजू घेत नाही. त्या दिवसानंतर सायलीने रडणंही कमी केलं, कारण तिला समजलं होतं तिचे अश्रू पाहण्यासाठी आता कोणी उरलं नव्हतं. तिने स्वतःभोवती शांतपणे एक भिंत उभी केली. ती शाळेत जायची, घरी यायची, अभ्यास करायची आणि स्वतःच्या खोलीत बसून राहायची. कधी कधी ती खिडकीतून बाहेर खेळणाऱ्या मुलांकडे पाहायची. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून तिच्या डोळ्यात नकळत खूप पाणी यायचं. एके दिवशी शाळेतून परतताना तिला रस्त्याच्या कडेला एक लहानसं जखमी कुत्र्याचं पिल्लू भेटलं. ते थरथरत होतं. मेन म्हणजे सायलीने त्याला उचललं, घरी आणलं, पण घरात पाऊल टाकताच त्याने ओरडायला सुरुवात केली. हे प्राणी घरात आणायचे नाहीत. आणि आई पण म्हणाली, सायली त्याला बाहेर सोड आत्ताच्या आत्ता. सायलीने विनंती केली, फक्त 2 दिवस ठेवूया, मग मी त्याच्यासाठी जागा शोधेन, असं सायली म्हणाली. खूप विनवणीनंतर परवानगी मिळाली. त्या 2 दिवसात सायली आणि त्या पिल्ल्यामध्ये एक वेगळंच नातं तयार झालं होतं. तिने त्याचं नाव ठेवलं सावली, कारण तिच्या आयुष्यात सगळे दूर गेले होते, पण ते छोटंसं पिल्लू तिच्या प्रत्येक पावलामागे हळूहळू फिरत होतं. पहिल्यांदाच अनेक महिन्यानंतर सायली मनापासून हसली. सावली तिच्या मांडीवर डोकं ठेवून झोपायची. ती रडली की तिची अश्रू साठायची. सायलीला वाटायचं, ज्या माणसांनी मला समजून घेतलं नाही, त्या छोट्याशा जीवाने मला शब्दांशिवाय समजून घेतलं, पण हे सुख फार काळ टिकणार नव्हतं. एका रात्री घरात पुन्हा मोठा वाद झाला आणि त्या वादानंतर सायलीच्या आयुष्यात अशी घटना घडली जिने तिचं आयुष्य कायमसाठी बदलून टाकलं. अंधारातून स्वतःचा शोध ती आता घेण्यासाठी निघाली. त्या रात्री घरात पुन्हा एकदा मोठा वाद झाला, कारण अगदी छोटंसं होतं. सायलीने अभ्यास करताना दिवा चालू ठेवला होता. सावत्र वडिलांना ते आवडलं नाही. त्यांनी रागाने ओरडायला सुरुवात केली. काही क्षणातच आवाज वाढला आणि संपूर्ण घरात तणावाचं वातावरण निर्माण झालं. सायली शांतपणे उभी होती. तिला माहिती होतं की काहीही बोललं तरी दोष तिचाच ठरणार आहे. पण यावेळी गोष्ट इथेच थांबली नाही. त्यांनी संतापाच्या भरात सावलीला उचललं आणि घराबाहेर फेकून दिलं. या कुत्र्यामुळेच तू अजून खूप जास्त हट्टी झाली आहेस. ते खूप मोठ्याने ओरडून तिला बोलू लागली. सायलीच्या डोळ्यासमोर अंधार दाटून आला. ती धावत बाहेर गेली. पावसात भिजलेलं छोटंसं पिल्लू थरथरत होतं. तिने त्याला मिठीत घेतलं आणि खूप वेळ रडत बसली. त्या रात्री तिला पहिल्यांदा जाणवलं की या घरात तिच्यासाठी सुरक्षित अशी एकही जागा उरलेली नाही आहे. दुसऱ्या दिवशी ती शाळेत गेली, पण अभ्यासात तिचं मन लागत नव्हतं. शिक्षक शिकवत होते, मित्र हसत होते, पण तिच्या मनात सतत मागच्या रात्रीचं ते चित्र कायम फिरत होतं. काही दिवसांनी तिच्या वर्गशिक्षिकेने तिला थांबवलं. सायली, तू आधीसारखी राहिली नाहीस. काही अडचण आहे का? सायली काही क्षण शांत राहिली. तिला सगळं सांगावंसं वाटत होतं, पण इतक्या वर्षांच्या भीतीने तिचे शब्द घशातच अडकले.
ती फक्त म्हणाली, मी ठीक आहे मॅडम. पण ती ठीक नव्हती. रोज रात्री ती स्वतःला एकच प्रश्न विचारायची, मी इतकी वाईट आहे का? हळूहळू तिचा आत्मविश्वास कमी होत गेला. आरशात स्वतःकडे पाहताना तिला स्वतःचाच तिरस्कार वाटू लागला. एक दिवस तिच्या डायरीत तिने लिहिलं, जर मी नसते तर कदाचित सगळे आनंदी असले असते. हे वाक्य लिहिल्यानंतर ती बराच वेळ रडत बसली. काळ जसजसा पुढे जात होता तसतसं तिचं मन अधिकच खूप जास्त खचत चाललं होतं. ती मित्रांपासून दूर जाऊ लागली. मोबाईल बंद ठेवायची. कोणाशी बोलायची इच्छा होत नव्हती. फक्त सावली तिच्यासोबत असायची, म्हणजे ती जो कुत्रा आहे तो तिच्यासोबत असायचा. तिच्या आयुष्यातला तोच एक जिवंत आधार होता. एक दिवस घरात पुन्हा भांडण झालं. यावेळी कारण होतं, सायलीने कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यासाठी दुसऱ्या शहरात जाण्याची इच्छा व्यक्त केली होती. तू कुठेही जाणार नाहीस, सावत्र वडील कठोर शब्दात तिला म्हणाले. आई एकदम अशी चुपचाप शांत बसली होती. सायलीला तिच्या स्वप्नावरच कुलूप लावलं जात असल्याची भावना झाली. त्या रात्री तिच्या मनात खूप नकारात्मक विचार आले. ती पूर्णपणे एकटी पडल्यासारखी वाटत होती. परंतु त्या क्षणी सावली तिच्या जवळ आली. तिने तिचं डोकं सायलीच्या हातावर ठेवलं. सायलीने तिच्या डोळ्यात पाहिलं. त्या निरागस डोळ्यात एक खूप सुंदर असा संदेश होता. तू या जगात एकटी नाही आहेस, मी तुझ्यासोबत आहे. त्या क्षणी सायलीने स्वतःशी एक वचन दिलं. स्वतःला एक प्रॉमिस केलं तिने, मी हार मानणार नाही. दुसऱ्या दिवसापासून तिने छोट्या छोट्या गोष्टी बदलायला सुरुवात केली. ती लायब्ररीत जास्त वेळ घालवू लागली. ऑनलाईन फ्री कोर्स करायला लागली. लहान मुलांना शिकून थोडेसे पैसे कमवू लागली. तिला माहिती होतं, एक दिवस हे घर सोडण्यासाठी आर्थिकदृष्ट्या सक्षम होणं खूप जास्त गरजेचं आहे. आता पाठीमागे महिने सरत गेले. सायली आता पूर्वीसारखी रडत नव्हती. तिच्या डोळ्यात दुःख होतं, पण त्याचबरोबर एक निर्धारही होता. एका दिवशी तिला एका स्वयंसेवी संस्थेबद्दल, म्हणजे ज्या स्वयंसेवी संस्था असतात तिच्याबद्दल तिला माहिती मिळाली. तिथे बेवारस प्राण्यांची काळजी घेतली जायची. ती प्रत्येक रविवारी तिथे जाऊ लागली. तिथे तिला अनेक जखमी कुत्रे, मांजरी आणि पक्षी दिसले. त्यांच्या जखमा शरीरावर होत्या. तिच्या जखमा म्हणजे सायलीच्या जखमा या मनावर झालेल्या होत्या. पण त्या सगळ्यांमध्ये एक समान गोष्ट होती. सगळ्यांना प्रेमाची नितांत गरज होती. त्या संस्थेतील लोकांनी सायलीला कधीच प्रश्न विचारले नाहीत. त्यांनी तिच्या भूतकाळाची चौकशी पण केली नाही. त्यांनी फक्त तिच्यावर विश्वास ठेवला. आणि अनेक वर्षांनी पहिल्यांदा सायलीला असं वाटलं, मी कोणासाठी तरी महत्त्वाची आहे. मी तिथे प्राण्यांची काळजी घ्यायची, त्यांना औषधं द्यायची, त्यांच्यासोबत खेळायची. हळूहळू तिच्या चेहऱ्यावर पुन्हा हसू दिसू लागलं. एक दिवस संस्थेच्या प्रमुखांनी तिला विचारलं, सायली पुढे काय करायचं आहे? ती काही क्षण शांत राहिली. मग हसत म्हणाली, मला एक दिवस घर बांधायचं आहे, जिथे कोणताही माणूस किंवा प्राणी स्वतःला एकटा समजणार नाही. हे स्वप्न तिच्या आयुष्याचं आता ध्येय बनलं होतं. घरी मात्र परिस्थिती बदलली नव्हती. तरीही आता सायली बदलली होती. ती प्रत्येक अपमान मनाला लावून घेत नव्हती, कारण तिला समजलं होतं, दुसऱ्यांच्या शब्दांनी आपली किंमत ठरत नाही. एका रात्री तिने तिची डायरी उघडली, जिथे कधी लिहिलं होतं, जर मी नसते तर. त्याच पानाखाली तिने नवीन वाक्य लिहिलं, मी जगणार आहे माझ्यासाठी. त्या एका वाक्याने तिच्या आयुष्यात नवा अध्याय सुरू झाला. तिने हळूहळू आवश्यक कागदपत्र गोळा केली. थोडे पैसे साठवले. नोकरीसाठी अर्ज केला. कोणालाही काही न सांगता ती स्वतःचं भविष्य घडवण्याची तयारी करू लागली होती. तिला माहीत होतं, एक दिवस ती हे घर कायमचं सोडून जाणार आहे. आणि तो दिवस आता फार दूर नव्हता. आता नव्या आयुष्याची सुरुवात सायली करणार होती. काही महिन्यांनी सायलीला एका छोट्या कंपनीत नोकरी मिळाली. पगार फार मोठा नव्हता, पण तिच्यासाठी तो स्वातंत्र्याचा पहिला टप्पा होता.
सो आता हा स्वातंत्र्याचा पहिला टप्पा काय होता, तर हे आता पार्ट 2मध्ये मी सांगणार आहे. जर तुम्हाला स्टोरी आवडली असेल तर मला कमेंट सेक्शन्समध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या म्हणजे या स्टोरीचा पार्ट 2 घेऊन. तोपर्यंत बाय. स्टोरी खूप मोठी झाली त्याच्यामुळे.